हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण ई-डेक डिस्कवरिंग इंग्लिश या बुकचा क्लास 2 या बुकचा आज आपण चॅप्टर नंबर 10 नीमा अँड द घोस्ट. नीमा हे एका मुलीचं नाव आहे आणि द घोस्ट म्हणजे एक भूत. चला तर मग न्यू वर्ड्स. पहिला बाल्कनी. बाल्कनी म्हणजे आपल्या घरातलाच एक भाग असतो, पण तिथे एक निवांत वेळ आपण बसू शकतो. थर्स्टी म्हणजे तहानलेला, म्हणजे खूप तहान लागलेला. डस्टिंग. डस्टिंग म्हणजे साफसफाई. ही जी लेडीज आहे ना साफसफाई करते त्याला डस्टिंग म्हणायचं. सरप्राईज. सरप्राईज म्हणजे आश्चर्य वाटणे, एखाद्या गोष्टीचं अचानक असं आपल्याला सरप्राईज मिळणे. नेक्स्ट, डिड यू नो. रिस्पेक्ट मीन्स ट्रीटिंग ईच अदर नाईसली. रिस्पेक्ट म्हणजे आदर, ट्रीटिंग म्हणजे वागवणे आणि ईच अदर नाईसली म्हणजे प्रत्येकाला छान प्रकारे. म्हणजे ह्या सेंटेन्सचं मिनिंग काय तर प्रत्येकाला आदरने वागवणे हे खूप चांगलं असतं. इफ यू रिस्पेक्ट अदर्स दे रिस्पेक्ट यू. जर तुम्ही कोणाला रिस्पेक्ट आदराने वागत असाल तर ते तुम्हाला रिस्पेक्ट देतील. विच मीन इफ यू ट्रीट पीपल नाईसली. याचाच अर्थ काय तर तुम्ही जर लोकांबरोबर चांगलं वागला, छान वागला, त्यांना छान वागवलं, दे विल ट्रीट यू नाईसली. ते तुम्हाला चांगलं वागवतील. रिस्पेक्ट क्रिएट अ हॅपी एन्व्हायरमेंट. रिस्पेक्ट ही चांगलं वातावरण तयार करते. नीमा अँड द घोस्ट. नीमा वॉक इन टू हर नाईस रेड अँड व्हाईट बिल्डिंग. नीमा तिच्या घरी म्हणजे त्या बिल्डिंगचं वर्णन केलं. काय कशी आहे ती तर रेड अँड व्हाईट बिल्डिंग. तिथे चालत चालली होती. फ्रॉम द कॉर्नर ऑफ हर आय शी सॉ द गार्ड. तिने तिच्या डोळ्यांच्या कॉर्नरने कोणाला पाहिलं, गार्डला पाहिलं. द गार्ड सेड हॅलो नीमा बेटा. तर तो गार्ड काय म्हणला की हॅलो नीमा बेटा. गार्ड म्हणजे वॉचमॅन. बट शी डिड नॉट लुक ॲट हिज फेस. पण तिने त्यांचा चेहरा पाहिला नाही. शी सॉ ग्रँडपा सिटिंग इन द बाल्कनी. तिने पाहिलं की तिचे जे आजोबा आहेत त्यांना ग्रँडपा म्हणतात. ते ग्रँडपा कुठे बसले होते तर बाल्कनीत बसले होते. दादाजी. शी स्माइल अँड सॅट विथ हिम. तिने आवाज दिला दादाजी आणि हसत बोलून ती त्यांच्या शेजारी बसली. आय एम थर्स्टी. मी खूप तहानलेली आहे. शी सेड. ती बोलली. शी कुड सी द मेड इन द किचन. आणि तिने किचनमध्ये मेडला पाहिलं. मेड म्हणजे कामवाली बाई. ओय. शी शाउटेड. तिने एकदम जोरात ओरडलं. तिला ओय म्हणलं. आय वॉन्ट सम वॉटर. मला थोडं पाणी पाहिजे. द मेड ब्रॉट अ ग्लास ऑफ वॉटर. आणि ते सांगितल्यानंतर त्या जी कामवाली बाई होती तिने ते एक ग्लास भरून तिला पाणी आणलं. नीमा टूक इट विदाऊट लुकिंग ॲट हर. नीमाने तिच्याकडे न पाहता तो पाण्याचा ग्लास उचलून घेतला. नीमाज ग्रँडफादर आस्क हर जेंटली. नीमाचे जे बसलेले तिथे आजोबा होते ते तिला अगदी प्रेमाने त्यांनी प्रश्न विचारला. आस्क म्हणजे क्वेश्चन. नीमा डोंट यू नो हर नेम. नीमा तुला तिचं नाव माहीत नाही का. नीमा लुक सरप्राईज. नीमा एकदम आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. नो दादाजी आय नेवर आस्क. नाही आजोबा मी नाही तिला विचारलं. डोंट यू नो द नेम ऑफ द लेडी हू क्लीन द हाऊस. नीमा थॉट फॉर अ बीट. नो शी रिप्लाय. ती काय म्हणली की नाही आजोबा. सॉरी, डू यू नो द नेम ऑफ द लेडी हू क्लीन द हाऊस. म्हणजे दादाजींनी तिला विचारलं, प्रश्न केला की तुला माहीत नाही की आपल्या घरात जी साफसफाई करते तिचं नाव काय म्हणून. नीमाने थोडासा विचार केला. नाही म्हणली ती आणि तिने रिप्लायमध्ये काय केलं, नो म्हणली. यू वेअर अँग्री विथ हर इन द मॉर्निंग. आणि आज तू सकाळी तिच्यावर चिडली सुद्धा होतीस. येस शी ड्रॉप माय डॉल वाईल डस्टिंग. आणि का तर आहे ना हो मी चिडले होते. का तर तिने ना माझी सकाळी साफसफाई करताना डॉल खाली पाडली.
व्हॉट अबाउट द गार्ड, आणि गार्डबद्दल काय असं कोणी विचारलं हे सेंटेन्स तर दादाजींनी. डू यू नो व्हॉट ही लुक लाईक, तुला माहिती आहे ते कसे दिसतात. ही से हॅलो टू यू एव्हरी डे, ते तुला दररोज हॅलो म्हणतात. नो आय डोंट नो दादाजी, ती म्हणते की मला माहीत नाही. डज इट मॅटर, त्यात काय महत्त्वाचं. एव्हरीवन मॅटर्स हर ग्रँडपा रिप्लाय, आणि तिच्या दादाजींनी म्हणजे ग्रँडपांनी लगेच आहे ना तिला उत्तर दिलं की सगळेजण महत्त्वाचे आहेत. एव्हरी पर्सन, प्रत्येक व्यक्ती. ऑल यू हॅव टू डू इज स्माईल अँड कॉल देम बाय देअर नेम, प्रत्येकाला तू स्माईल दिली पाहिजे आणि प्रत्येकाचं तू नाव घेतलं पाहिजे, नावाने त्यांना ओळखलं पाहिजे. टॉक नाईसली टू एव्हरीवन, प्रत्येकासंग छान बोललं पाहिजे. इट्स कॉल्ड रिस्पेक्ट, आणि त्यालाच रिस्पेक्ट म्हणजे आदर असे म्हणतात. आय रिस्पेक्ट देम ग्रँडपा सेड नीमा, त्याच्यावर नीमाने काय उत्तर दिलं की हो मी सगळ्यांना आदराने बोलते. इफ यू डू नॉट टॉक टू देम नाईसली यू डोंट रिस्पेक्ट देम, तू जर आहे ना कोणाशी चांगलं बोलत नसशील तर त्याला रिस्पेक्ट म्हणत नाही, तू त्यांना रिस्पेक्ट देत नाही. नीमा डिड नॉट लाईक व्हॉट हर ग्रँडपा सेड, आणि नीमा डिड नॉट लाईक व्हॉट हर ग्रँडपा सेड, नीमाला हे आवडलं नाही की तिचे आजोबा काय बोलले ते. शी डिड नॉट थिंक इट वॉज इम्पॉर्टंट, आणि तिने विचार केला हे काय एवढं इम्पॉर्टंट नाही. नीमा वोक अप द नेक्स्ट मॉर्निंग, नीमा दुसऱ्या दिवशी सकाळी उठली. शी वॉज इटिंग हर ब्रेकफास्ट वेन शी सॉ द मेड, आणि ती तिचा सकाळचा ब्रेकफास्ट करत असताना तिने त्या मेडकडे पाहिलं. द मेड वॉज अ घोस्ट, आणि तिने पाहिलं की ती जी मेड होती ती भूत आहे. दिस इज अ ट्रिक सेड नीमा, नीमा बोलली लगेच त्याच्यावर की ही एक ट्रिक आहे. ग्रँडपा इज डुईंग दिस, हे नक्की आजोबांनी केलेलं असणार आहे. सो शी स्माइल्ड अँड वेंट टू स्कूल, आणि तिने काय त्याच्याकडे एवढं लक्ष दिलं नाही आणि एक हसत आहे ना ती तिच्या स्कूलला निघाली. द गार्ड सेड हॅलो नीमा बेटा, आणि तेव्हा परत एकदा त्या वॉचमॅनने त्यांच्या गार्डने तिला हॅलो म्हणलं. नीमा लुक ॲट हिम फॉर द फर्स्ट टाईम, तिने त्यांच्याकडे पहिल्यांदा पाहिलं. ही वॉज ऑल्सो घोस्ट, आणि ते सुद्धा एक भूत होते. द बस ड्रायव्हर वॉज अ घोस्ट, ज्या बसने ती शाळेत जात असेल त्या बसचा सुद्धा ड्रायव्हर तिला कोण दिसला तर घोस्ट म्हणजे भूत दिसला. द पर्सन हू क्लीन द स्कूल यार्ड वॉज अ घोस्ट, आणि जो माणूस आहे ना स्कूलचा यार्ड क्लीन करतो तो सुद्धा तिला घोस्ट दिसला. नीमा वॉज स्केअर्ड नाव, आता नीमा घाबरली होती. शी स्टार्टेड रनिंग, आणि तिने पळायला चालू केलं. शी रॅन ॲज फास्ट ॲज शी कूड, आणि तिला जेवढं शक्य असेल तेवढं ती जोरजोरात पळत होती. समवन टच हर हँड, आणि तिला एकदम असं जाणवलं की कुणीतरी माझ्या हाताला पकडलंय. नीमा स्क्रीम्ड लाऊडली, आणि नीमा एकदम घाबरून थोडीशी ओरडली. देन शी हर्ड हर मदर्स व्हॉइस, आणि तिने नंतर कोणाचा व्हॉइस ऐकला तर तिच्या आईचा आवाज ऐकला. नीमा टाइम फॉर स्कूल, नीमा शाळेची वेळ झाली आहे. नीमा ओपन हर आईज, नीमाने तिचे डोळे उघडले. शी हॅड बीन ड्रीमिंग, तिला स्वप्न पडलं होतं. शी हग्ड हर मदर, तिने तिच्या आईला घट्ट मिठी मारली. आय विल रिस्पेक्ट एव्हरीवन नाव मम्मा, मी आता इथून पुढे सगळ्यांना आदर करत जाईन. हर मदर लुक सरप्राईज, तिच्या आईने हे वाक्य बोलल्यानंतर तिच्याकडे एकदम आश्चर्याने पाहिलं. नीमा टूक हर लंच बॉक्स फ्रॉम द मेड अँड सेड थँक्यू मीनू दीदी, नीमाने नंतर आहे ना ते तिच्या स्कूलचा लंच बॉक्स घेतला आणि त्या मेडकडे पाहत थँक्यू बोलली तिला. आणि त्या मेडचं नाव काय होतं ते पण तिने घेतलं, तर तिचं नाव होतं मीनू दीदी.
शी लुक्ड ॲट द गार्ड, आणि तिने जाता जाता गार्डकडे पण पाहिलं. शी स्माइल्ड अँड सेड गुड मॉर्निंग अनिल अंकल, आणि त्यांना गार्डला सुद्धा आहे ना तिने गुड मॉर्निंग आणि त्यांचं नाव घेतलं, अनिल अंकल. आफ्टर दॅट डे, याच्यानंतर नीमा नेवर फॉरगॉट एनीवन्स नेम. त्याच्यानंतर नीमा कोणाचंही नाव विसरली नाही. शी वूड स्माइल, ती प्रत्येकाला हसत बोलायची. अँड थँक ईच पर्सन, आणि प्रत्येकाला थँक्यू म्हणायची. एव्हरीवन लव्ह हर, प्रत्येकजण तिच्यावर प्रेम करू लागले. दे ऑल स्पोक नाईसली टू हर, ते सगळेजण तिच्या संगे छान बोलायला लागले. शी हॅड लर्न हाऊ टू रिस्पेक्ट देम, आणि अशातच ती सगळं शिकली की रिस्पेक्ट कसा करायचा सगळ्यांसंगे. ओके, थँक्यू.